ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार. तर महाशिवरात्री येत आहे 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री येत आहे. महाशिवरात्री ही वर्षातनं एकदा येणारी शिवरात्री आहे आणि महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण माघ पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते. महाशिवरात्री दिवशी आपण सर्वजण व्रत करतो व उपवास करत असतो आणि भगवान शिवांची देवी माता पार्वतीची आपण पूजा करत असतो आणि अगदी मंदिरामध्ये सुद्धा आपण दर्शनासाठी जात असतो. महाशिवरात्री दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला अशी मान्यताही आहे. त्याविषयी काही वेगळी कथासुद्धा आहेत, त्याविषयी वेगळी माहिती आहे. पण हा दिवस अतिशय शुभ महाशिवरात्री म्हणजे वर्षातनं येणारी महाशिवरात्री. या दिवशी भगवान शिवांची सर्वजण मनोभावे पूजा करतात आणि या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय करत असेल तर नक्कीच ते फलदायी ठरत असतात. कारण की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असते. या दिवशी जर आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी अगदी छोट्यातले छोटे जरी उपाय केले तर ती सेवा आपली, ते उपाय अगदी त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. आपली मनोकामना त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असते. त्यामुळे आपण इतर दिवशी काही उपाय केले ना केले तरी चालेल, पण या दिवशी तुम्हाला आवर्जून उपाय करायचे आहेत. उपाय म्हणण्यापेक्षा आपण सेवा म्हणूया किंवा उपाय म्हणूयात. बघा, आपल्या प्रत्येकाची काही ना काही इच्छा असतात ना. आपण बरेच जण इच्छा पूर्तीसाठी बरेचसे उपाय करतो, अगदी देवाचे व्रत वैकल्य करतो, बरेच काही आपण करत असतो. आपण इतर दिवशी शिवलिंगाला पण अभिषेक करतो, बरेच काही करतो. त्याने सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होतात. पण अगदी शीघ्र तुम्हाला जर इच्छा पूर्ण हवी असेल तर तुम्हाला भगवान शिवांच्या या दिवशी महाशिवरात्रीशी काही छोटे मोठे पूजा करायचे असतात किंवा उपाय सेवा म्हणूयात. जर आपण या एक झाड म्हणजे ते बेलाचं झाड आहे, या बेलाच्या झाडाला वृक्षाला जर तुम्ही प्रदक्षिणा घालत असाल, एक प्रदक्षिणा घालत असाल तर ही एक प्रदक्षिणा तुम्हाला आपल्या विश्वामध्ये जेवढी तीर्थस्नानं आहेत, तीर्थ ठिकाणे आहेत, तेवढ्या तीर्थ ठिकाणांचं दर्शनचं पुण्य तुमच्या पदरी मिळत असतं, पदरी पडत असतं. त्यामुळे बघा, घरी बसूनसुद्धा आपल्याला तीर्थस्थानांचे आपण दर्शनाचं पुण्य आपल्या पदरी पाडू शकतो. तर ते फक्त एका बेलपत्राचं झाड आहे. त्या झाडाला आपण फक्त एक प्रदक्षिणा घालण्यानं इतकं सारं पुण्य आपल्याला लागत असतं. कारण की बेलपत्र आपण भगवान शिवांना अर्पण करत असतो. कारण की भगवान शिवांचं प्रिय असं बेलपत्र आहे आणि या बेलपत्रावरती जर आपण काही इच्छा लिहून जर भगवान शिवांना अर्पण करत असेल शिवलिंगावर तर नक्कीच ती इच्छा आपली शीघ्र पूर्ण होते. त्याचबरोबर असे बरेचसे उपाय आहेत की आपण भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी आपण ते उपाय करू शकतो. पण महाशिवरात्री ही अशी एक मोठा सण आहे, सण म्हणूया किंवा एक मोठासा शुभ दिवस आहे की या दिवशी भगवान शिवांचं तत्त्व, शिवतत्व पृथ्वी तलावर जागृत असतं. त्यामुळे तुम्ही या दिवशी भगवान शिवांना प्रसन्न करू शकता. या दिवशी जर आपण अगदी छोटेले छोटे या दिवशी पूजा सेवा करू शकतो. बघा, प्रत्येकाला सगळं गोष्टी करण्यासाठी टाईम नसतो. तर तुम्ही महाशिवरात्री दिवशी तुम्हाला अगदी महाशिवरात्री दिवशी आपल्याला अगोदर आपल्या घरातली देवपूजा तर करायचीच आहे. त्याचबरोबर तुम्हाला मंदिरात सुद्धा जायचं आहे, भगवान शिवांचं दर्शन घ्यायचं आहे. जलाभिषेक, कुठलाही अभिषेक तुम्ही करणार असाल, तुमची काय पूजा करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. त्याचबरोबर आपल्याला एक बेलाचं झाड तर बघा बऱ्याच ठिकाणी असतं बेलाचं झाड. अगदी शिव मंदिराच्या आसपाससुद्धा बेलाचं झाड काही ठिकाणी असतं. तर या दिवशी तुम्हाला आता बघा अजून 26 फेब्रुवारी येण्यासाठी टाईम आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच बेलाचं झाड कुठे ना कुठे तुम्ही शोधून ठेवू शकता. बेलाचं झाड की या ठिकाणी आहे, आधीच माहिती करून ठेवायची. त्यामुळे जेणेकरून त्या दिवशी तुम्हाला धावपळ होणार नाही. तर त्या दिवशी सकाळच्या वेळी आपल्याला बेलाच्या झाडाला सकाळच्या वेळी दिवा लावायचा आहे. बघा, बेलाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि फूल आपल्याला त्या झाडाला व्हायचं आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला तुमची काय इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि बेलाच्या झाडाला तुम्हाला
किमान एक तरी प्रदक्षिणा घालायची आहे. बघा, बेला झाडामध्ये साक्षात देवींचा वास आहे आणि पानांमध्ये तर माता पार्वतीचा वास आहे. त्यामुळे तुम्ही जी काही सेवा करताय ती डायरेक्ट देवापर्यंत पोचत असते. त्या सर्व देवींपर्यंत पोचत असते. त्यामुळे तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतात. त्यामुळे महाशिवरात्री दिवशी आवर्जून बेलाच्या झाडाला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि एक प्रदक्षिणा घालायची आहे. त्याचबरोबर आपण बरेचसे या दिवशी उपाय करू शकतो. बघा, कशासाठी तुमची कुठली इच्छा असते, प्रत्येक मनुष्याची काही ना काही इच्छा असते. संतान प्राप्ती असू देत, विवाह योग. बघा, विवाह योग जर तुमच्या कुंडलीमध्ये जुळत नसतील, जर चंद्रग्रहाचा काही दोष असेल, तर बघा, तुम्ही बेलाच्या झाडाला दिवा लावणं, प्रदक्षिणा घालणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या कुंडलीचे काही दोष आहेत, ते दोष दूर होतात. त्यामुळे तुम्ही बेलाच्या झाडाला दिवा लावा आणि प्रदक्षिणा घाला. तुमचा ज्यांची विवाह जमत नाहीत किंवा काही ना काही बघा आडवं येत असतं, मनासारखा तुम्हाला जोडीदार मिळावा, मनासारखं तुमच्या विवाहाच्या गोष्टी व्हाव्यात, यासाठी जर तुम्ही भगवान शिवांची आराधना करताय, एक दिवा लावताय, तर निश्चित भगवान शिव तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात. बघा, महाशिवरात्री दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाल्याची मान्यता तर आहेच, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे या दिवशी जर त्यांचा विवाह झालेला आहे, या दिवशी जर तुमच्या विवाहासाठी तुम्ही बोलणे करत आहात, तुमच्या विवाहासाठी तुम्ही त्यांना साकडं घालत असाल, तर नक्कीच भगवान शिव, माता देवी पार्वती देवी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्यामुळे या दिवशी आवर्जून कुठली सेवा नसेल तुम्हाला करायला जमत, अगदी शिवमंदिरामध्ये जाऊन काही करायला जमत नसेल, फक्त दर्शन तर घेऊ शकता तुम्ही. शिवमंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन तुम्ही बेला झाडाला एक दिवा आणि एक प्रदक्षिणा घालायची आहे. आणि हीच गोष्टी तुम्हाला, ही जी सेवा पूजा अर्चा करतो, ही मनोभावे करायची आहे. आणि बघा, अगदी शीघ्र तुमची इच्छा ही पूर्ण होते. आणि आपण बरेच जण बघा, जे लग्नाच्या बाबतीत ज्यांच्या काही इच्छा आहे, ते बरेच जण उपाय करतात. अगदी शिवपिंडीवरती महादेवाला बरेच उपाय करतात, पण ते उपाय तर तुमचे सक्सेसफुली होतातच. पण त्याचबरोबर या दिवशी, महाशिवरात्री दिवशी, जर हा उपाय कुठला करताय, तर निश्चित कुठलाही उपाय करा. बेला झाडाचा असू दे, शिवलिंगावरती असू दे, काहीही असू दे, या दिवशीचे जे उपाय असतात ते अगदी पॉवरफुल असतात. त्याचे लगेच तुम्हाला फळ मिळत असतं. मग तुमचा हा उपाय तुम्ही विवाह जमण्यासाठी करू शकता. कुठली इच्छा मनाशी बाळगून तुम्ही करू शकता. संतान प्राप्ती असू देत, नोकरी असू देत, किंवा अजून कुठल्याही गोष्टी असू देत यासाठी. कारण की बेलाच्या झाडामध्ये इतकी पॉझिटिव्ह एनर्जी तर असते. बेलाचं झाड म्हणजे एक ती जागा जितकी पवित्र असते, ज्या ठिकाणी बेलाचं झाड असतं, ती जागा इतकी पवित्र असते की त्याला एक प्रदक्षिणा मारल्यानं आपल्याला तीर्थस्थानाचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं. मग विचार कर, त्या झाडाची जागा किती पॉझिटिव्ह असेल. त्यामुळे बेला झाडामध्ये साक्षात देवींचा वास आहे आणि पानांमध्ये माता पार्वतीचा वास आहे. त्यामुळे आवर्जून महाशिवरात्री दिवशी चुकूनही ही तुम्ही टाळू नका. आवर्जून तुम्ही फक्त एक दिवा आणि एक प्रदक्षिणा बेला झाडाला करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही शिवलिंगाचे पण बरेचसे उपाय करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी काही मी तुम्हाला माहिती दिली आहे, ती माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते. जर या माहितीमध्ये काही तुमच्या शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल. सर्वजण हे उपाय करतील, सेवा करतील आणि सर्वांचं भलं होईल. आणि जेव्हा सर्वांचं भलं होईल तेव्हा आपलंही भलं होणार, ही अशी भलं व्हावं ही प्रार्थना आपण भगवान शिवांना करूया. आणि हा व्हिडिओ इथेच थांबूया. झालेली सेवा भगवान शिवांचरणी अर्पण करते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.